काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। विरोधकांच्या स्वार्थी राजकारणाचा देशातील महिलांना फटका। विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार, पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र। महिलांना प्रतिनिधित्व मिळालं तर घराणेशाही धोक्यात येईल अशी विरोधकांना भीती। विरोधकांनी महिलांचा अधिकार हिसकावला। पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात। पंतप्रधान मोदींचं केलेलं संबोधन म्हणजे विरोधकांना चपराक। विरोधकांनी आनंद व्यक्त करणं ही खेदजनक बाब। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ट्विट करत टीका। इराणकडून भारताला पुन्हा कच्च्या तेलाची आयात। भारताकडून जवळपास 7 वर्षांनंतर तेल खरेदी। व्यवहारासाठी डॉलरऐवजी चलनाचा वापर। आज वैशाख शुद्ध अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त। सोनं, वाहन, घर आणि दुकान खरेदीला प्राधान्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।